हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग गाईज. सो आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. चलो, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण कॉलमला सुरुवात करतोय. सो IBPS साठीचा महत्वाचा टॉपिक आहे कॉलम. आता कॉलम्स नेमके काय असतात हे आपण आधी समजून घेऊयात आणि मग क्वेश्चन्सला आपण सुरुवात करूयात. ओके, व्हॉइस क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. तो कॉलम्स हा जो प्रश्न आहे तो किंवा कॉलमचा जो टाईप आहे क्वेश्चनचा, तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार अजून येत असतात. जसं की तुम्हाला 2 सेंटेन्सेसला कनेक्ट करायचं असणार आहे. हा एक टाईप असू शकतो, बरोबर? किंवा अजून काय असणार आहे, तर तुम्हाला सिनॉनिम्स वाले कॉलम्स असू शकतात, की सिमिलर वर्ड्स वाले जे 2 कॉलम आहेत ते जॉइन करा, किंवा अपोजिट वर्ड्स वाले जे हे आहेत ते. जस्ट अ सेकंड, लिखतोय शेवटी. ओके ओके. ओके. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत, जसं की सिनॉनिम्स अँटॉनिम्स वरचे कॉलम्स असतील, फिल इन द ब्लँक्स वरचे कॉलम्स असतील, नंतर सिमिलर सेंटेन्सला जॉईन करणारे कॉलम्स असतील. तर असे वेगवेगळे जे फॉर्मॅट आहेत किंवा वेगवेगळे जे प्रकार असतील ते कॉलम्समध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बरोबर? चला मग आता सुरुवात करूयात का प्रश्नांना. आपण नेमकं काय दिलेलं आहे समजून घेऊयात. पण कॉलम्सचे क्वेश्चन्स असतील, क्लोज टेस्ट असेल, पॅराजंबल असेल, नंतर जे काही आपण थोडे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स बघत असतो, तर त्यासाठी लँग्वेजची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, भाषा समजणं गरजेचं आहे. बरोबर? त्यानंतर तुमचं न्यूजपेपर रिडिंग मी रोज सांगतेच तुम्हाला. न्यूजपेपर रिडिंग असणं गरजेचं आहे. बरोबर? येस. नंतर खूप सारी व्होकॅब्युलरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे केव्हा होणार आहे, तर जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार आहात न्यूजपेपर रिडिंगसाठी. कमीत कमी अर्धा तास, पाऊण तास तुम्ही देणार आहात. सुरुवातीला कुठला पेपर समजत नाही, पण हळूहळू जसं तुम्ही रेग्युलर वाचायला लागतात, त्याचं अनालिसिस बघायला लागताय, की काय आहे, वर्ड्स त्याचे शिकायला लागताय, तर तेव्हा तुम्हाला ते सगळं कळत जातं. ठीक आहे? बरं, लक्षात घ्या. In the following questions, two columns are given containing 3 sentences or phrases each. एवढ्याचा अर्थ होतोय की इथे कॉलम्स दिलेले आहेत 2 आणि प्रत्येक कॉलम मध्ये 3-3 वाक्य जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. ओके, पुढे. इन द फर्स्ट कॉलम सेंटेन्सेस फ्रेजेस आर ABC. फर्स्ट कॉलम मध्ये ABCD दिलेला आहे आणि सेकंड कॉलम मध्ये DEF दिलेला आहे. Is a sentence or phrase from the first column may or may not connect with another sentence phrases from the second column. म्हणजे यातील जे सेंटेन्सेस किंवा ज्या फ्रेजेस आहेत ते याशी कनेक्ट होत आहेत का नाही हे बघायचंय आपल्याला. बरं, ग्रॅमॅटिकली अँड कॉन्टेक्स्च्युअली करेक्ट सेंटेन्स. इच क्वेश्चन हॅज 5 ऑप्शन. ओके, प्रत्येक प्रश्नाला काय आहे, 5 ऑप्शन्स. 4 of which display the sequence in which the sentence join to form a grammatically and contextually correct sentence. 4 असे असतील की ज्यामध्ये कुठलं तरी जे वाक्य आहेत ते जॉईन होणार आहेत, अशा पेअर दिल्या. आणि 5वं मात्र काय असेल की इफ नन ऑफ द ऑप्शन्स आर फॉर्म्स करेक्ट, ओके, आफ्टर द कॉम्बिनेशन मार्क नन ऑफ दिस आन्सर. आणि जर काहीच एकमेकाशी जुळतच नसेल त्यांचं, तर आपण काय घेणार, नन ऑफ दिस घेणार. आता मला एवढं सांगा, प्रश्न काय आहे हे तर तुम्हाला समजलं. ओके, नेमकं विचारलेलं काय आहे हे तुम्हाला समजलं. क्लिअर आहे का सगळ्यांना? इथे काय विचारलंय की हे कनेक्ट होत आहेत की नाही. ओके, हे कनेक्ट होत असतील तर कसं कनेक्ट होत आहे. ए ईशी कनेक्ट होतोय, बी डीशी होतोय, ए एफशी, सी ईशी, बरोबर, आणि बी एफशी असे कनेक्ट होत आहेत का असं विचारलंय. नसेल होत तर नन ऑफ दिस म्हणायचंय. चलो, क्वेश्चन कळला सगळ्यांना?
क्वेश्चन कळलाय? ओके. मग आता लक्षात घ्या, ए आपण वाचूया आधी. ए आपण आधी रीड करूया. द केरला गव्हर्नमेंट ऑन थर्सडे क्लेम्ड इन द सुप्रीम कोर्ट. ओके. केरला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे थर्सडेला? सुप्रीम कोर्टमध्ये क्लेम केलं. बरं. 3 जज बेंच, बेंच तुम्हाला माहिती आहे. थ्री जज बेंच लेड बाय म्हटलंय. ओके. चीफ जस्टिस ऑफ इंडियन दीपक मिश्रा. ओके. तर 3 जजचा जो बेंच आहे म्हणजे जो ग्रुप आहे, ओके, तो काय करतोय तर चीफ जस्टिस जे आहे इंडियाचे दीपक मिश्रा, तर त्यांना काय करतोय पुढे द ऍफिडेव्हिट वॉज फिल्ड इन रिस्पॉन्स टू अ पिटिशन फिल्ड बाय अ इदुकी रेसिडेंट रुसेल जॉ. ओके. तर असे 3 कॉलम्स तुम्हाला तीन जे सेंटेन्सेस आहेत कॉलम ए मध्ये आपण बघितले. कॉलम सेकंड मध्ये बघा, टू मुला पेरियार डॅम लिव्ह विथ अ कॉन्स्टंट सेन्स ऑफ that sudden release of water from the Mulla Periyar dam was a cause for the floods in the state. That this was the biggest flood to hit the southern state since the great flood of 1924. ओके. चलो आता कनेक्टर्स आपल्याला बघायचे आहे की कुठलं सेंटेन्स कुठल्या सेंटेन्सशी कनेक्ट होतंय. मग आपण इथे काय करायचं, जास्त दिमाग न लावता सरळ ऑप्शन प्रमाणे जायचं. बरोबर? येस. चलो अभी ध्यान से पढ़ना. ए ईशी कनेक्ट होत आहे का? केरला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे? क्लेम केलेला आहे सुप्रीम कोर्टमध्ये. ओके. काय क्लेम केलेलं आहे की दिस वॉज द बिगेस्ट फ्लड. हा बिगेस्ट फ्लड होता. ओके. वॉज म्हटलंय ना, बघा पास्ट टेन्स दिलेला आहे, इथे पण पास्ट टेन्स आहे. हा बिगेस्ट फ्लड होता टू हिट द साऊथर्न स्टेट, जो धडकला होता कोणाला? साऊथर्न स्टेटला. सिन्स द ग्रेट फ्लड ऑफ 1924. 1924 पासूनचा जो फ्लड आला त्याच्यानंतरचा हा सगळ्यात बिगेस्ट फ्लड होता, असा क्लेम. ओके. केरळा गव्हर्नमेंट असा क्लेम केरळा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टमध्ये करू शकते का थर्सडेला? याचा विचार करा. कनेक्ट होत आहे की नाही मला सांगायचं आहे. ओके. ए ईशी कनेक्ट होत आहे का? जर तुम्हाला वाटतंय ए ईशी कनेक्ट होतंय तर बाकीचे सगळे ऑप्शन जाऊ दे. बर. बी बघा, अ 3 जज बेंच लेड बाय चीफ जस्टिस ऑफ इंडियन दीपक मिश्रा. डीशी कनेक्ट करा. दॅट this was the biggest flood to hit the southern states since the great flood of 1924. Sorry, हा F आहे. सॉरी. ए ईशी म्हटलंय ना, मी F वाचलाय. सॉरी. तर ए ईशी कनेक्ट होतोय का? दॅट सडन रिलीज ऑफ वॉटर फ्रॉम द मुला पेरियर डॅम वॉज अ कॉज ऑफ द फ्लड्स इन द स्टेट. बरं. बी कोणाशी कनेक्ट होतोय का चेक करा. डी शी कनेक्ट होतोय का चेक करा. अ थ्री जज बेंच लेड बाय चीफ जस्टिस ऑफ इंडियन दीपक मिश्रा. दीपक मिश्रांबद्दल इथे सांगितलंय. टू मुला पेरियर डॅम लिव्ह विथ अ कॉन्स्टंट सेन्स ऑफ फिअर. ओके. चलो हा थोडं चेक, थोडं गडबड झाली होती, लक्षात घ्या. बी डी शी कनेक्ट होतोय का इथे चेक करायचंय. ए आणि एफ दिलाय. बरं. ए आणि एफ आपण ऑलरेडी चेक करून बघितलंच आहे. सी आणि ई दिलेलं आहे. सी द ऍफिडेव्हिट वॉज फिल्ड इन रिस्पॉन्स टू अ पिटिशन फिल्ड बाय लुडाकी रेसिडेंट रुसेल जॉ. बी एफ शी कनेक्ट होतोय का? ओके. तर चीफ जस्टिस आणि हे कनेक्ट होतोय का चेक करा. सी डी शी कनेक्ट होतोय का चेक करा. मी थोडी बाजूला होत आहे, तुम्ही काय करायचं तर ऑप्शन्स जे आहे ते चेक करायचे. हाँ भाई समझ में आया. ए पर चेक करना था ई से पहले, मैंने एफ कर दिया. चलो एवरीवन. ठीक आहे. एचा आपण एफ चेक करून बघितलाय, बट तिथे दिलेलं पण आहे
ते पण चेक झालंच आहे आपलं. काय वाटतंय तुम्हाला? एव्हरीवन? चलो. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला कळतंय की केरला गव्हर्नमेंट जे आहे ते थर्सडेला काय क्लेम करणारे, म्हणजे काहीतरी मांडलं असेल केरला गव्हर्नमेंटने. काय मांडलं असेल की हा बिगेस्ट फ्लड आहे असं मांडणार आहे का? असं सांगणार आहे का? नाही. तर काय सांगणार आहे की जे वॉटर आहे, ओके, द सडन रिलीज ऑफ वॉटर फ्रॉम द मुला पेरियर डॅम, की जे वॉटर आहे ह्या डॅमचं, ओके, तर हे जे आहे, ओके, कॉज फॉर द फ्लड्स, हा कॉज आहे फ्लड्सचा, ओके, इन द स्टेट. त्याच्यामुळे जे पाणी आहे या डॅम मधलं हे काय करा, लगेच रिलीज करा, म्हणजे त्यातलं पाणी सोडा बाहेर, असं म्हटलंय. म्हणून ऑप्शन ए आपला करेक्ट आहे. बरोबर. बी आणि डी शी आपला काही संबंध कळतच नाहीये. ओके, चीफ जस्टिस दीपक मिश्रा आणि यांचा काय संबंध आहे कळतंय का? नाही कळते. चीफ जस्टिस दीपक मिश्रा आणि हा फ्लडचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. म्हणून सी वाला ऑप्शन पण एलिमिनेट होतं. ओके, येस. आणि त्यानंतर बघा, ॲफिडेव्हिट वॉज फिल्ड इन रिस्पॉन्स म्हटलंय टू अ पिटिशन फिल्ड बाय इडुकी रेसिडेंट रुसेल जॉय. यांचा ह्या डॅमशी काही संबंध काही कळतच नाहीये. म्हणून ऑप्शन कुठला आहे? ए ऑप्शन. बघा, जसजसं आपण जास्त जास्त गोष्टी रीड करणार, जसे जास्त क्वेश्चन्स रीड करणार, रीडिंग आपलं वाढवणार, तसं लँग्वेजची अंडरस्टँडिंग आपली वाढणार. याच्यामध्ये वेळखाऊ हे प्रश्न असतं, तसं होतं की वेळ खूप जातो, ओके, मिनिंग समजायला वेळ लागतो. ह्या 2-3 गोष्टी असतात. पण जशी आपली लँग्वेजची अंडरस्टँडिंग वाढणार आहे, तर तसं हे पटापट समजायला पण लागणार आहे, कमी वेळात वाचून पण होणार आहे. ओके, तर ह्या दोघही गोष्टी इथे मॅटर करतात. एक म्हणजे तुमचं रीडिंग स्किल चांगलं असणं गरजेचं आहे आणि स्पीड पण असणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग लेव्हल पण चांगली असणं गरजेचं आहे. पण ज्या विद्यार्थी मित्रांना अडचणी येतात, तर मी त्यांना परत तेच सांगेल की रिव्हिजन करा, जास्तीत जास्त वाचन वाढवा. तुमच्याकडे वेळ आहे, तर न्यूजपेपरचं वाचन थोडंसं तुम्हाला वाढवावं लागणार आहे. चलो. आता हा एकच प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे इथे तुम्हाला एकाच प्रश्नाचा मार्क्स भेटणार आहे. कारण ऑप्शन एकच निवडलंय ना. असं नाही की 3 सेंटेन्सेस सॉल्व्ह केले तर 3 प्रश्नाचे मार्क्स भेटेल. नाही. ओके. येस, इसको तो कहते हैं आयबीपीएस पॅटर्न. तर इथे काय असणार आहे? एकच प्रश्नाचा मार्क्स जो आहे तो तुम्हाला इथे भेटणार आहे. पुढे जाऊया. पुढे काय म्हटलंय बघूया. बरं. साईद ओके, प्रेम सरकार, ओके, प्रेम संकार आहे. Chakkingal and their group of volunteers. As the Muslims were searching for a place to conduct the Eid prayers on Wednesday, okay, the SNDP yoga. The talent of success is nothing more than. आता इथे कुठलं ऑप्शन करेक्ट असेल बघा. थोडं जे आहे ना, कॉलम ए वरनं तुम्हाला कळलं असेल की काय म्हटलंय. सय्यद सियाज मिर्झा, प्रेम संकार, चक्किंगाल अँड देअर ग्रुप ऑफ व्हॉलेंटियर्स. ओके, इथे म्हटलं ऍज द मुस्लिम सर्चिंग, मुस्लिम जे आहे ते सर्च करत होते. तर ईद प्रेयर जी आहे ती कुठे कंडक्ट करायची? ओके, वेनसडेला. आणि टॅलेंट ऑफ सक्सेस इज नथिंग मोर दॅन. टॅलेंट ऑफ सक्सेस म्हणजे सक्सेस होण्याचं टॅलेंट हे नथिंग मोर दॅन म्हटलंय. लक्षात आलंय? बरं. कॉलम सेकंड बघा. डुईंग वेल व्हॉट एव्हर यू डू विदाउट थॉट ऑफ फेम. And so listed down details on camps and the demand and supply of essential materials such as food, okay, and medicines to these camps. त्यानंतर आहे which runs the Puram Kulik cow, okay, Ratneshwari temple happily offered the hall of them. चलो, मी थोडं परत बाजूला होते. कुठला ऑप्शन इथे असणार आहे सांगा. कनेक्ट ऑप्शन ए आहे बघा. ऑप्शन ए आहे एई. ऑप्शन ए आहे एई. एई ला कनेक्ट होतोय का? बी डी ला, ए एफ ला, सी ई ला. बी एफ ला होतोय का बघा. बी एफ ला होत असेल तर सी डी ला होतोय का बघा. चलो एव्हरीवन.
मलाच वेळ. घरातून निघाले, माझं लेक्चर चालू 10 मिनिटं. बरं, एकदा त्यांना कॉल. चलो, आलाय आन्सर. बरं, तर आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट ए ई ला कनेक्ट होतोय. ओके, तर बघा, साहेब सियाज मिर्झा, प्रेम संकार, ओके, चकिंगल अँड देअर ग्रुप ऑफ व्हॉलेंटियर्स विच रन्स द, ओके, इथे म्हटलंय पुरा पुलिक काऊ, ओके, रत्नेश्वरी टेम्पल हॅपीली ऑफर्ड द हॉल फॉर देम. आता हे ऑल व्हॉलेंटियर्स हॉल ऑफर करतायत का, काही कळत नाहीये. पण इथे आपल्याला कळतंय की ह्या लोकांना काय होतं की ईद कंडक्ट करण्यासाठी, ओके, तर ते सर्च करत होते एखादी प्लेस, बरोबर, आणि त्याच्यामुळे ते प्लेस सर्च करत असतील तर त्याच्यामुळे त्यांना टेम्पल ऑफर केलं जाऊ शकतं हॅपीली. आलं लक्षात? येस. त्यानंतर दुसरी गोष्ट, टॅलेंट ऑफ सक्सेस काय, नथिंग मोर दॅन, ओके, काय, डुईंग वेल व्हॉट एव्हर यू डू विदाउट अ थॉट ऑफ फेम. काहीच नसेल कळत तर तुम्हाला एवढं तर कळतंय की सी जो आहे ना, ओके, सी कोणाला कनेक्ट करतोय, ईला कनेक्ट करतोय का, नंतर डी ला कनेक्ट करतोय का, किंवा जो बी ऑप्शन आहे कोणाला कनेक्ट करतोय. चलो, तर सगळ्यात जास्त आन्सर जे दिलेले आहेत ते ऑप्शन डी आहे, म्हणजे बीएफ आणि सी डी आहे. ओके, येस, सगळ्यात जास्त आन्सर काय दिले, बीएफ आणि सी डी दिलेला आहे. तर लक्षात घ्या, हा जो बी आहे हा कोणाला कनेक्ट करतोय, एफ ला कनेक्ट करतोय. हे आपल्याला कळलं कारण हे काहीतरी प्लेस शोधत होते आणि ही प्लेस काय जे आहे हॅपीली ऑफर्ड केली गेलेली आहे. ओके, येस, तर ऑप्शन जो आहे तो बी एफ ला कनेक्ट करतोय आणि सी जो आहे तो डी ला कनेक्ट करतोय. ही टॅलेंट ऑफ सक्सेस काय, नथिंग मोर दॅन आहे डुईंग वेल व्हॉट एव्हर डू विदाउट थॉट ऑफ फेम. सो ऑप्शन डी जो आहे, ओके, तो काय असणार आहे आपला करेक्ट असणार आहे. तो खूप छान प्रयत्न सगळ्यांचा चाललेला आहे. अगदी पहिल्या क्वेश्चन पासूनच उत्तर सगळ्यांचे बरोबर येत आहे. तर या टॉपिकचं मला असं वाटतं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं काम नाहीये, कारण बरोबर सेन्स आपला लागत जातोय. आपण बरेचसे क्वेश्चन्स बघितल्यामुळे त्या गोष्टी हळूहळू आपल्या डेव्हलप होत जात आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. केरला argued the Supreme Court for the need. The Excel sheet form one of the first databases. We had a mentor in Mini Mohan. For sufficient flexibility of operating of the Moli pair gets during moderate to high floods, he had posted photos of mats being collected for the camps become part of the venture. Yes, everyone, which is the correct option here? चलो, सगळ्यांनी सांगायचं कुठलं ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. ए ई ला कनेक्ट करतोय का, ए डी ला करतोय, की ए एफ ला करतोय, असं शोधा, पटकन उत्तर सापडेल.
किती उत्तर आपले बरोबर येत आहे ते पण बघा. केरळाने आर्ग्यूड केलेली आहे सुप्रीम कोर्टला फॉर द नीड, जी गरज आहे. कसली गरज आहे मग? बिकम पार्ट ऑफ व्हेंचरची गरज आहे का? की पोस्ट करणारे फोटोज केरळा? असा तर्क लावा तिथे. व्हेंचर म्हणजे ज्याला आपण उपक्रम असे म्हणत असतो. व्हेंचरचा अर्थ काय होतो? उपक्रम होतो. बरं, लक्षात घ्या. तर केरळाने आर्ग्यूड केलेलं आहे सुप्रीम कोर्टला फॉर द नीड. ओके, त्यांची जी नीड होती काय की सफिशियंट फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन ऑफ द मुलीपेअर गेट्स ड्युरिंग द मॉडरेट टू हाय फ्लड्स. ओके, सफिशियंट फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे त्या ऑपरेशन मध्ये. ओके, तर मॉडरेट टू हाय फ्लड साठी किंवा ही हॅड पोस्टेड फोटोज येणारच नाहीये. म्हणजे ए जो आहे तो ईशी कनेक्ट होतोय का याचा विचार करा. चलो एव्हरीवन, पोस्टेड फोटोज येणार आहे का? ओके, केरळला फोटो पोस्ट करणार आहे का बिंग कलेक्टेड फॉर द कॅम्प साठीचे? अजिबात नाही मित्रांनो, बरोबर ना. तर ए जो आहे तो, तुमचे उत्तर बघते मी. येस, तर ए जो आहे तो ईशी कनेक्ट होतोय का? तर ए जो आहे तो ईशी कनेक्ट होणार नाहीये. ओके, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? सो ऑप्शन जो आहे तो आपला इथे कट झाला. ए एफ शी कनेक्ट होतोय का बघा, बिकम अ पार्ट ऑफ द व्हेंचर. आर्ग्यू करते केरळला काय की बिकम पार्ट ऑफ व्हेंचर, त्यांना उपक्रमाचा पार्ट व्हायचा आहे का? बी एफ आहे. एक्सेल शीट आणि एफ आहे. ओके, फॉर्म वन ऑफ द फर्स्ट डाटा बेसेस ही हॅड पोस्टेड फोटोज ऑफ मॅथ. एक्सेल शीट मध्ये आपण फोटोज वगैरे टाकतो का? अजिबात नाही. सो बी आणि एफ चा संबंध नाहीये. ओके, मग ए डी चा संबंध आहे का की आर्ग्यू करू शकते काय की फॉर सफिशियंट फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन. येस, तर केरळला काय करू शकते? तर केरळला आर्ग्यू करू शकते की फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे ऑपरेशन मध्ये मुलीप्रिया गेट्स जे आहे ड्युरिंग द मॉडरेट टू हाय फ्लड्स. ओके, तो ऑप्शन ए डी आपला इथे करेक्ट आहे. एफचं पण काही कनेक्शन दिसत नाहीये, कारण बीडीचं काही कनेक्शन आहे का? जर तुम्ही ऑप्शन बी घेताय तर लक्षात घ्या बीडी, मला सांगा एक्सेल शीट आणि सफिशियंट फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन याचा काही संबंध आहे का? नाहीये, म्हणून हा ऑप्शन आपला कट होतो. क्लिअर झालं? ज्यांनी ऑप्शन बी दिलेला आहे ना, तर त्यांनी मला सांगा एक्सेल शीट फॉर्म वन ऑफ द फर्स्ट डाटा बेसेस म्हटलंय, आणि ह्याचा आणि याचा काही संबंध आहे का? मग फ्लडचा आणि एक्सेल शीटचा काही संबंध असू शकतो का? नसू शकणार आहे. ठीक आहे, म्हणून ए जो आहे तो डीशी कनेक्ट होतोय. यावरून तुम्हाला सेन्स लागतोय की अरे बाबा एक्सेल शीट आणि डीचा संबंध नाहीये, बरोबर. आणि इथे बीएफ दिलाय, बीएफ चा पण संबंध नसणार आहे. ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन डी आहे. आलं लक्षात? ए जो आहे तो कोणाशी कनेक्ट करतोय? तर डीशी कनेक्ट करत आहे. आपण मगाशीच बघितलं ना, क्लेम केलेलं आहे केरळाने, तर त्याच्यावरून पण तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येत होतं. तर थोडंसं अंडरस्टँडिंग लँग्वेजची असणं गरजेचं आहे. ज्यांना काहीच कळत नसेल त्यांच्यासाठी एकच उपाय आहे की लेक्चर आता बघा पूर्ण, जरी कळत नसेल तरी पण बघा. ऑप्शन्स कसं एलिमिनेट करायचे, काय एलिमिनेट करायचं हे कळेल, आणि सेकंड टाइम परत अजून लेक्चर बघा, तेव्हा तुम्हाला लँग्वेजची अंडरस्टँडिंग बऱ्यापैकी झालेली असेल. पॉइंट्स नोन असतील तर अजून छान ते समजेल. ठीक आहे, ज्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे त्यांना पण कळायला पाहिजे, ज्यांचं मीडियम लेवलला आहे त्यांना पण कळायला पाहिजे, ज्यांचं एकदमच वीक आहे त्यांना पण कळलं पाहिजे. इच अँड एव्हरी स्टुडंटला कळलं पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. फक्त ज्यांना अंडरस्टँड नाही होते काही मुद्दे, तर त्यांना काय करावं लागणार आहे? परत लेक्चर बघावं लागणार आहे. ओके, पुढे जाऊयात.
Mr. Lipacha explains that out of the entry fee 3,500, Kerala said a supervisory committee headed by the chairman, Central Water Commission, CWC, and secretaries of both states as member. The Sikkim State Lottery has 24 draws. Okay. Should be formed with the authority to take decisions by the majority opinion regarding operation during the floods of similar calamities. Calamities सिनॉनिम सांगता येणार का? काल मी माझ्या चॅनलला पण लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये कॅलमिटी हा वर्ड घेतला होता बघा. कॅलमिटी डेली वोकॅब्युलरी तिथे चालू आहे. माझ्या युट्यूब चॅनलला पण डेली वोकॅब चालू आहे. तुम्ही ते पण बघितलं ना, तरी पण तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या एक्झाम मध्ये होणार आहे. तर कॅलमिटीचा अर्थ काय असतो? आपत्ती, डिझास्टर आपण त्याला म्हणत असतो, ट्रॅजेडी म्हणत असतो, बरोबर? येस. तर लक्षात घ्या, इज वेटिंग फॉर द एअरपोर्ट ॲट पॅकियोंग. Nantar FA entered the casinos in 2016. The state government amended the Sikkim casinos control and tax rules to ban residents from playing. चलो, कुठला ऑप्शन कनेक्ट होत आहे? तर एक मी बाजूला होते, पटकन विचार करा सगळ्यांनी, ऑप्शन बघा सगळे. एंट्री फी काही गोष्टीची दिलेली आहे. ओके, सिक्कीम स्टेटची लॉटरी बद्दल म्हटलेलं आहे. चलो, कशाशी कनेक्ट काय होत आहे? आपके चैनल रुचिता सुर्वे, इंग्लिश बाय रुचिता. हाँ, फ्री में ही है भाई. चलो, बघूयात ऑप्शन्स आता काय. बरं, बी डी ला कनेक्ट करतोय का चेक करायचं आधी, कारण इथे पण बी डी ला कनेक्ट करताना दिसतो. ओके, सो केरला सेड अ सुपरवायझरी कमिटी हेडेड बाय द चेअरमन, सेंट्रल वॉटर कमिशन. ओके, केरळ असं म्हटले की सुपरवायझरी जी कमिटी आहे, जी हेड केली जाते किंवा जिचं नेतृत्व केलं जाते बाय द चेअरमनद्वारे, सेंट्रल वॉटर कमिशन आणि सेक्रेटरीज ऑफ द बोथ स्टेट्स ॲज मेंबर. ओके, तर जी सुपरवायझरी कमिटी जी आहे ती चेअरमन जे असणार आहे किंवा सेंट्रल वॉटर कमिशन असेल, सेक्रेटरीज ऑफ बोथ स्टेट असेल, त्यांच्याद्वारे काय केलं जात आहे, तर हेडेड केली जात आहे असं म्हटलंय. डी काय, शुड बी फॉर्म विथ ऑथॉरिटी. ही फॉर्म झालेली आहे विथ द ऑथॉरिटी टू टेक डिसिजन. ही कशाने फॉर्म झाली आहे की डिसिजन घेण्यासाठी फॉर्म झालेली आहे बाय अ मेजॉरिटी ओपिनियन रिगार्डिंग ऑपरेशन ड्युरिंग फ्लड्स ऑफ सिमिलर कॅलॅमिटीज. ही का फॉर्म झालेली आहे, तर जी ऑथॉरिटी असेल डिसिजन घेण्यासाठीची, पण केव्हा, तर कशा बाबतीचे, तर जेव्हा पूर येणारे, फ्लड असणारे किंवा कुठली कॅलमिटी म्हणजे कुठली आपत्ती येणार आहे, तर तेव्हा डिसिजन घेण्यासाठीची ही जी कमिटी आहे ही फॉर्म झालेली आहे. मला सांगा, बी जो आहे तो डी शी आपल्याला कनेक्ट करताना कनेक्ट करतो असं वाटतंय का? तर ऑफकोर्स की ह्या कमिटी बद्दल बोललं जातंय. आणि ही कमिटी का फॉर्म झाली, तर इथे डिसिजन घेण्यासाठी फॉर्म झाले की जेव्हा कुठलंही संकट येत आहे, ओके, कुठलीही आपत्ती येते, तेव्हा डिसिजन घेण्यासाठी फॉर्म झाली. बरं, मग बी डी शी कनेक्ट होतं हे कळल्यावर ऑप्शन सी जे आहे किंवा ऑप्शन डी जो आहे तो आपण काय करणार, कट करणार.
मग आता आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत? तर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ए एफ ला कनेक्ट होतोय का बघा, नसेल होत तर बी आणि डी ची पेअर करेक्ट. बरं, लेक्चा एक्सप्लेन्स दॅट आउट ऑफ द एंट्री फी 3,500. ओके, मिस्टर लेप्चा यांनी एक्सप्लेन केलं दॅट आउट ऑफ द एंट्री फी 3,500 enter the casinos. Okay, in 2016 the state government amended the Sikkim casinos control and tax rules of ban resident from playing. पण जरी एफ ला कनेक्ट होते असं काही वाटत असेल आपल्याला तरी सुद्धा सीई ला होतोय का बघा. सिक्कीम स्टेट लॉटरी हॅज 24 ड्रॉ इज वेटिंग ओके फॉर द एअरपोर्ट ऍट पॅक्योंग. लक्षात घ्या इथे मेन वर्ब कोण आलेला आहे, हॅज. ओके, सिक्कीम स्टेट लॉटरी हॅज 24 ड्रॉज. जर इथे मेन वर्ब आलेला आहे आणि इथे परत मेन वर्ब येत आहे तर एकाच वाक्यामध्ये दोन मेन वर्ब वापरू शकतात का तुम्ही? ओके, इथे मला सांगा ही ट्रिक जर तुम्ही वापरली एकाच वाक्यामध्ये दोन मेन वर्ब वापरू शकतात का तुम्ही? नाही वापरू शकत. म्हणजे सी जो आहे तो इला कनेक्ट होतोय का? नाही. तुम्ही म्हणणार हॅज नंतर फुल स्टॉप मॅडम आणि 24 ड्रॉ नंतर इज वॉट वेटिंग असेल. हॅज नंतर आपण फुल स्टॉप देऊ शकतो का? नाही देऊ शकत. कधी कधी वाक्याचा अर्थ नाही कळला पण ग्रामर जर डोक्यात फिक्स असेल तर अशा ट्रिक्स वापरून तुम्ही ऑप्शन काय करू शकतात, एलिमिनेट करू शकता. ऑलरेडी सी ऑप्शन एलिमिनेट केलेला आहे. ओके, ऑलरेडी आपण एडी एलिमिनेट केलेला आहे. काय एलिमिनेट केलं? कारण डी ची जोडी कोणासोबत लागली, बी सोबत. मग डी अवेलेबल नाही आता ए साठी. आलं लक्षात? मग हा पण ऑप्शन आपला एलिमिनेट झाला. बी ची जोडी तर डी सोबत लागलेलीच आहे म्हणजे नन ऑफ दिस पण ऑप्शन काय झाला, एलिमिनेट झाला. आलं लक्षात सगळ्यांना? तर ग्रामरचा वापर करून, व्होकॅब्युलरीचा वापर करून, आपल्या लँग्वेजचा अंडरस्टँडिंगचा वापर करून सगळे एकत्र करून आपल्याला कळतंय की ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट आहे. ज्यांना नाही समजलंय त्यांना परत मी एकदा समजावून सांगते, व्यवस्थित लक्षात घ्या. आधी ऑप्शन फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन लेक्चरकडे पाहिजे. मी काय बोलते माझ्या एकेका शब्दाकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. काय बोलते व्यवस्थित लक्ष द्या. ओके, व्यवस्थित आहे का? सरळ बसा सगळ्यांनी, मोबाईल समोर धरा, आवाज वाढवा आणि माझा एक एक शब्द व्यवस्थित ऐका. मी असं म्हटले की इथे एक कमिटी बद्दल बोललं गेलंय जी चेअरमन, सेंट्रल वॉटर कमिशन आणि सेक्रेटरीज कडून काय होते, हेडेड केली जाते, म्हणजे तिचं नेतृत्व केलं जात आहे. ती का ती नेमकी कमिटी फॉर्म झाली आहे की जेव्हा कुठली कॅलमिटी येणार आहे, फ्लड येणार आहे तर त्याच्यामध्ये काय ऑपरेशन्स घ्यायचे, काय ऑपरेशन्स करायचे, काय यासाठी फॉर्म झाले. म्हणून आपण म्हटलं की बी डी शी कनेक्ट होतोय. बी डी शी कनेक्ट झाला तर आपण हा सी वाला ऑप्शन आणि हा एडी वाला ऑप्शन काय केला, एलिमिनेट केला. ठीक आहे, चलो. बाकी मग आपण काय केलं की अरे बाबा ए एफ शी कनेक्ट होते का, डोक्यावर गेलं सेंटेन्स सोडून दिलं, पुढे गेलो आपण की सी ई शी कनेक्ट होतोय का. मी बघितलं की इथे हॅज मेन वर्ब आहे, इथे इज वेटिंग आहे, काही त्यांचा ताळमेळच लागत नाहीये. ऑप्शन काय केला, एलिमिनेट केला. हा ऑप्शन एलिमिनेट झाला तर बी ऑप्शन पण एलिमिनेट झाला. नन ऑफ दिस ऑप्शन येणारच नाही कारण बी मी ऑलरेडी कोणाशी कनेक्ट केलेला आहे, डी शी कनेक्ट केलेला आहे. अगदी 7वी 8वीच्या मुलाला सुद्धा ह्या गोष्टी कळू शकतात मित्रांनो. आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. ठीक आहे, चलो. समजलंय? बरं, तुम्ही कशा प्रकारे शिकत आहात, कशा प्रकारे नॉलेज अप्लाय करताय बघा. प्रत्येकाची मेमरी, प्रत्येकाचं टॅलेंट हे वेगवेगळं असणार आहे. आपण कशा पद्धतीने अप्लाय करतोय हे खूप महत्वाचं असतं. बट ठीक आहे, आता आपण शिकतोय तर शिकताना सगळ्या गोष्टी चालतात. पण जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, बहुत ही मायने रखते. ठीक है, तो इन सभी बातों का अच्छे से ध्यान आपको रखना है कि मैं कहाँ पे ग्रामर यूज करना है, कहाँ पे मैं दो सेंटेंसेस को जॉइन करने के लिए मेरा सेंस यूज करना है. ठीक है ना. तर अशा सगळ्या गोष्टी एकत्रीकरण करून आपल्याला काय करायचं असतं, इंग्लिशचा पेपर जो आहे तो सॉल्व्ह करायचा असतो. तर नेक्स्ट बघा, Mr. Joy submitted that this was the biggest flood to hit the southern state. बघा, जेव्हा मी एखादा सेंटेन्स वाचत असते ना तर सेंटेन्स वाचत असताना त्या सेंटेन्सला स्कॅनिंग करून घ्यायचं.
आपल्या ब्रेनमध्ये स्कॅनिंग मशीन लावलंय आपण. केव्हा लावलं? पार्ट्स ऑफ स्पीच शिकताना, टेन्सेस शिकताना, व्हॉइस शिकताना त्याचं स्कॅनिंग तिथेच करून घ्यायचं. कुठल्या टेन्समध्ये त्याचं पोस्टमॉर्टम करून घ्यायचं. कुठल्या टेन्समध्ये पॅसिव्ह आहे का, ऍक्टिव्ह आहे का हे. तिथे विचार करायला वेगळा वेळ द्यायला नकोय. सेंटेन्स वाचता वाचता ते क्लिअर होऊन जायला पाहिजे आपल्याला. असं स्कॅनिंग मशीन आपल्या ब्रेनमध्ये लावलेलं आहे आपण. फक्त त्याचा जेवढा वापर करणार तेवढा चांगल्या पद्धतीने ते काम करणार आहे. त्याला मध्ये ऑइल वगैरे द्यावं लागतं म्हणजे रिव्हिजन करावी लागते. ऑइल दिलं नाही तर गंज लागतो. बरोबर ना? माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे मध्ये मध्ये रिव्हिजन थोड्या गोष्टींची करत राहणं गरजेचं आहे. बरं, मिस्टर जॉय सबमिटेड दॅट वॉज द to hit the southern state. He was arrested for his vocal protest. Okay. Pakistan Prime Minister Imran Khan on Thursday. ये हुआ हमारा कॉलम फर्स्ट. Okay. Column second, offer to help flood hit Kerala is increasing dramatically in India. Women are actually getting a huge share of it since the great flood of 19. बहुत ही इजी वाला क्वेश्चन है. ओके, चलो. मी सांगितलेल्या काही गोष्टी जे लक्षात असतील तर कळेल. बी डी ला कनेक्ट होतोय का? बी डी ला कनेक्ट होत असेल तर ए एफ ला होतोय का बघा. सी ई ला होतोय का बघा. ए एफ ला सी डी ला होतोय का बघा. ए एफ ला होत असेल तर इथे पण ए एफ लाच आहे. चेक करायचं. ए डी ला होतोय का बघायचं. चलो, युअर टाइम स्टार्ट नाव. तुमची वेळ आता सुरू झालेली आहे. मिस्टर जॉय सबमिट करताय. Yes, everyone. क्या बात आहे. चलो, मी ना काय केलं माहितीये का, हा क्वेश्चन जेव्हा तुम्हाला वाचून दाखवल्यानंतर काय केलं मी, सगळ्यात सोपं सेंटेन्स मला वाटलं, ऑफर टू हेल्प फ्लड हिट केरला. ओके. तुम्हाला जेव्हा सेंटेन्स मी वाचून दाखवलं तेव्हा माझ्या डोक्यात हे लक्षात राहिलं सगळ्यात जास्त. कोणतरी ऑफर्ड केलंय. काय ऑफर्ड केलंय? हेल्प ऑफर केली. कोणाला? फ्लड हिट केरला. की ज्याच्यामध्ये फ्लड काय झालंय, हिट झालंय केरळामध्ये, त्यांना हेल्प केली आहे. बरोबर. तर मला एवढंच लक्षात आलं की मिस्टर जॉय तर काहीतरी सबमिट करताय बाबा. ओके, ही वॉज द दिस वॉज द बिगेस्ट फ्लड टू हिट द साऊथर्न स्टेट. ओके, मग हे ऑफर वगैरे करताय की नाही. ही वॉज अरेस्टेड आहे, तर ते काय लगेच ऑफर्ड करणार नाहीये. इथे कळलंय की पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर इम्रान खान दिलेले आहे, म्हणजे नक्कीच हे ऑफर करू शकतात. सो आपण यांच्या दोघांच्या जोडीनुसार आधी जाऊन पाहूया. असा विचार मी केला. तुम्ही काय केला? असाच केला असेल असं मला वाटतं. मग मी म्हटलं की सी डी कुठे आहे. सी डी मला इथे भेटला. ओके, आणि नंतर कुठेच मला सी डी भेटला नाही. मग बी डी ला कनेक्ट करतोय का? तर लक्षात घ्या, मिस्टर जॉय सबमिटेड दॅट धिस वॉज द बिगेस्ट फ्लड टू हिट द साऊथर्न स्टेट. ओके, आणि ही बिगेस्ट फ्लड आहे, तर ते ऑफर्ड लगेच कशाला करणार आहे? ते म्हणणार आहे की ही ग्रेट फ्लड ऑफ 1924, म्हणजे 1924 नंतरची ही सगळ्यात जास्त बिगेस्ट फ्लड आहे असं ते म्हणणार आहे. ते लगेच ऑफर कशाला करणार आहे? ऑफर तर कोण करणार आहे? पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर करणार आहे, मदत करणार आहे. बरोबर. म्हणजे बी ची जोडी जी आहे, ओके, हा बी आहे परत. तर ही वॉज अरेस्टेड म्हटलं, बी ची जोडी तर डी सोबत लागतच नाहीये, पण ए ची जोडी जी आहे, ओके, तर ए ची जोडी एफ सोबत लागते हे मला कळलं. ए ची जोडी एफ सोबत लागते पण बी ची डी सोबत लागत नाहीये ना, म्हणून तो ऑप्शन कट झाला. मी डी ला ऑलरेडी सी सोबत एंगेज करून ठेवलाय, तर डी ए सोबत येणार आहे का? नाही. बरोबर. तो अवेलेबलच नाहीये ना डी, तो रिकामा नाहीये ए साठी, कारण तो कोणासोबत एंगेज आहे? सी सोबत एंगेज आहे. आलं लक्षात? सो इसलिए हमारा ऑप्शन क्या हुआ?
एफ और सी डी हुआ, क्योंकि ये मिस्टर जॉय कह रहे क्या कह रहे हैं कि वो बिगेस्ट फ्लड है. ओके, येस, साउथर्न स्टेट में से. ओके, 1924 नंतरचा हा सगळ्यात बिगेस्ट फ्लड आहे. म्हणून माझा ऑप्शन कुठला असणार, ए एफ असणार. तर जेव्हा आपण भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर तेव्हा ह्या गोष्टी लगेच कळतात आपल्याला. ही जर बिगेस्ट फ्लड म्हणतात तर ते काय ऑफर थोडी करणार असतील बाबा, ऑफर तर पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर करणार आहेत, हे लगेच आपल्याला इथे कळतं. चलो, आलं लक्षात? बरं, जाऊयात पुढे मग आता. बरं, आता बघा थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन इथे आपण घेतलाय. ओके, आता वेगळ्या टाईपचा क्वेश्चन म्हणजे काय, तुम्हाला इथे सेंटेन्सेस दिलेले आहेत. ओके, ये बडे बडे वाले सेंटेन्सेस भाई क्या करना है, डोंट वरी, सगळं मी समजावून सांगणार आहे. आणि इथे तुम्हाला दिलेले आहे वर्ड्स. ओके, इथे काय दिलेले आहे, वर्ड्स दिले. तर बघा, एंडेव्होर आहे, इंडिक्टमेंट आहे, इंटरमिटंट आहे. हे 3 वर्ड्स आहेत. ओके, आणि ते तुम्हाला कशामध्ये फिल करायचे, तर हे ज्या ब्लँक जे दिलेले आहेत, ओके, हे सेंटेन्सेस जे तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं. मग आता लक्षात घ्या, एंडेव्होर मीन्स व्हॉट, की आपण जे ट्राय करत असतो, जे आपण एफर्ट्स घेत असतो, जे आपण प्रयत्न करत असतो, त्याला आपण एंडेव्होर म्हणतो. इंडिक्टमेंट म्हणजे काय? ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडिक्टमेंट? इंडिक्टमेंट म्हणजे काय होणार आहे, तर आरोपपत्र आपण त्याला म्हणू शकतो, किंवा जो दोष आपण देतोय, ब्लेम आपण करतोय, बरोबर, त्याला आपण म्हणतो इंडिक्टमेंट. त्याला आपण आरोप, आरोप. नंतर इंटरमिटंट, तुम्हाला इंटरमिशन या वर्ड वरून मी इंटरमिटंट वर्ड शिकवला असेल. ओके, मग इंटरमिशन म्हणते की मध्यांतर, मूवीला जातो आपण, ओके, आणि पॉपकॉर्न खाण्याची जी वेळ असते, ज्याच्यावर जीएसटी लागलेला आहे असे ते पॉपकॉर्न खाण्याची जी वेळ होते, ते इंटरमिशन असतं, बरोबर ना. तर ते इंटरमिटंट लक्षात ठेवायचं. इंटरमिटंट म्हणजे काय, तर अधूनमधून येणारे. ओके, तर इंटरमिटंट लक्षात ठेवायचं, मधून येणारे लक्षात ठेवा, सोप्या भाषेत. बरं, आता आपण एक एक क्वेश्चन बघूया. आता असे प्रश्न जेव्हा येत आहेत ना, तेव्हा आधी सेंटेन्स फर्स्ट रीड करायचं, आणि या फर्स्ट सेंटेन्स मध्ये कुठला ऑप्शन फिट बसतोय ते बघायचं. ठीक आहे, ऑप्शन कुठला फिट बसतोय ते बघायचं. बरं, काय म्हटलं बघा, सुप्रीम कोर्ट डिसिजन, याचा अर्थ कळला की सुप्रीम कोर्टचं डिसिजन म्हणजे मत आहे. टू इन्व्होक अ डॉर्मंट कॉन्स्टिट्यूशन टू क्लिअर द वे फॉर अपॉइंटमेंट. To retired hog judges to clear the mounting areas, okay, in the dash of the extraordinary delay in filling up judicial. मी अर्धा सेंटेन्स वाचलं. The Supreme Court decision to invoke, Supreme Court's decision to invoke a dormant provision in the Constitution to clear the way for appointment of retired judges. Okay, अर्धा सेंटेन्स इथपर्यंत वाचलं की रिटायर्ड जजेस बद्दल काहीतरी सांगितलेलं आहे. ओके, ऍज ऍडहॉक जजेस टू क्लिअर द माउंटिंग एरियाज इन द व्हॅरियस हायकोर्ट इज अँड डॅश ऑफ द एक्स्ट्राऑर्डिनरी डिले इन फिलिंग अप ज्युडिशियल वॅकन्सीज. ओके, इथे कळलं डिले इन फिलिंग अप ज्युडिशियल वॅकन्सीज. या पूर्ण वाक्याचा अर्थ असा होतोय की जे रिटायर झालेले जे जजेस आहे, ओके, त्यांचं पण काय होतंय, डॉर्मंट प्रोव्हिजन होतंय, म्हणजे त्यांना सुद्धा परत काही काळासाठी कामावर घेतलं जात आहे, आणि त्याच्यामुळे काय होतोय, तर डिले होत आहे. कशासाठी, की ज्युडिशियल ज्या व्हॅकन्सीज आहे, म्हणजे कोर्टमध्ये ज्या व्हॅकन्सीज निघताय, तर त्या भरण्यासाठी परत काय होत आहे, तर डिले होत आहे, बरोबर. मग आता इथे म्हटलंय बघा, हायकोर्ट इज अँड डॅश एक्स्ट्राऑर्डिनरी डिले इन फिलिंग अप ज्युडिशियल वॅकन्सी. तर हा आरोप असणार आहे, प्रयत्न असणार आहे, की इंटरमिटंट असणार आहे. की बघा, परत एकदा सांगते वाक्याचा अर्थ काय, की जे जुने रिटायर झालेले जजेस आहे, एक सोपी गोष्ट सांगते, जसं की समजा आपण एखाद्या कॉलेजमध्ये आहोत, ओके, आणि कॉलेजमध्ये एक फिजिक्सचे टीचर आहेत, ओके, जे फिजिक्स शिकवत आहे ते आता रिटायर झाले. दुसरे फिजिक्सचे टीचर भेटेपर्यंत
त्यांना काय होतंय परत बोलवलं जातंय. आलं लक्षात? तर तसं इथे कोर्टात काय होतं की कोर्टाच्या व्हॅकन्सीज डिले होतात का? कारण जे रिटायर झालेले जजेस आहेत त्यांना परत तिथे कामावर काही काळासाठी घेतलं जात असतं आणि हे एक मेन रिझन असतं की त्याच्यामुळे काय होत असतो तर डिले होत असतो. तर हा आरोप असणार आहे. येस, हा आरोप असणार आहे. ओके. प्रयत्न असणार आहे की अधूनमधून येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. एव्हरीवन बरं लक्षात ठेवायला याचा मी तोपर्यंत दुसरं ऍज द प्रोव्हिजन हॅज बीन युटिलाइज प्रोव्हिजन युटिलाइज केलंय ओनली स्पॅरिंगली ओके स्पॅरिंगली इन द पास्ट and for the limited purpose of disposing of particular kinds of cases. The dash to appoint and ad hoc judges will have to come with some guidelines. Okay. As for the judiciary, okay, it should ensure that only retired judges with the experience. Okay. तर इट शुड एन्श्युअर म्हणजे एन्श्युअर केलं पाहिजे की ओनली जे रिटायर्ड जजेस आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि काय आहे डॅश आहे आर ऑफर्ड द टेम्पररी पोझिशन त्यांना ऑफर्ड केली पाहिजे फक्त टेम्पररी पोझिशन त्यांना ऑफर्ड केली पाहिजे अँड देअर इज नो हिंट ऑफ फेवरेटिझम त्याच्यामध्ये कुठलीही फेवरेटिझमची हिंट नको आहे. चलो आता इथे तुम्हाला एक तर लक्षात आलं ओके की हे जे अपॉइंटमेंट करतोय आपण ओके जे परत डॉर्मंट प्रोव्हिजन होत आहे ओके की जो अपॉइंटमेंट होतोय रिटायर्ड जजेसचा त्याच्यामुळे डिले फिलिंग होतोय ज्युडिशियल व्हॅकन्सीचं हा एक आरोप असणार आहे. बरोबर. हा जर एक आरोप असेल प्रयत्न असेल का तो नसेल प्रयत्न करणारे का डिले होण्याचा नाही तर असा आरोप केला जातो की रिटायर्ड जजेसलाच परत भरल्यामुळे ज्या काही बघा स्टे आला होता मध्ये कोर्टाच्या भरतीवर कुठलं तरी म्हणजे आमच्या गावातला मुलगा होता तो बिचारा सगळं त्याचं सगळं झालं आणि तरी पण तिथे स्टे आला. तर हे आरोप असतात की रिटायर्ड जजेसला परत घेतल्यामुळे काय होतं ज्युडिशियल व्हॅकन्सीज म्हणजे कोर्टाशी रिलेटेड ज्या व्हॅकन्सीज त्याला डिले होत असतो म्हणून एची जी जोडी आहे ती कोणाची ईशी लागते. एची जोडी ईशी लागते हे आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की हा आरोप आहे. बरोबर. म्हणून ऑप्शन जे आहे ते दोन ऑप्शन आपल्याकडे उरतात सी आणि ए. बरोबर. बरं जर ए आणि ई कनेक्ट झालेला आहे तर बी ई कनेक्ट होणार नाही. बरोबर. ए आणि बी कनेक्ट होणार नाही कारण ए ची जोडी ई शी लागलेली आहे. नन ऑफ दी अबाऊ येणार आहे का नाही येणार. बरं आता सेकंड सी वाला सेंटेन्स बी वाला सेंटेन्स आपण बघितला. आता इथे काय म्हटलं की प्रोव्हिजन होत आहे युटिलाइज होत आहे स्ट्रॅंगली इन द पास्ट अँड फॉर द लिमिटेड पर्पज. सी आणि एफ आपल्याला बघायचा आहे ओके याच्यामध्ये इंटरमिटंटचा काही संबंध आहे सी आणि बी डी चा संबंध आहे. तर लक्षात घ्या अँड फॉर द लिमिटेड पर्पज ऑफ डिस्पोजिंग अ पर्टिक्युलर काइंड ऑफ केसेस की पर्टिक्युलर काइंड ऑफ केसेस डिस्पोजिंग झाले पाहिजे ओके आणि हा काय पाहिजे द endeavor to appoint ad hoc judges will have to come with some guidelines. असा प्रयत्न त्यांचा असला पाहिजे. असा बी ची जोडी जी आहे ती डी सोबत लागणार ऑप्शन कुठला असणार सी ऑप्शन जो आहे आपला करेक्ट असणार. हे थोडं जास्त डिफिकल्ट ओके हे थोडं डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता. एवढे डिफिकल्ट जास्त येत नाही आपल्याला ओके पण आले तर आपण प्रिपेअर असणं गरजेचं आहे. चलो हा क्वेश्चन जो आहे तो आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया ओके कारण कॉलमचे क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्ट होते आणि बरेचसे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर नंतरचा अजून डोक्यावरून जाईल आणि खूप फोबिया निर्माण होईल. त्याच्यापेक्षा आपण इथे थांबूया आणि परत दुसऱ्या सेशन मध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे. बरं प्रॅक्टिससाठी तुम्हाला ऑलरेडी प्रॅक्टिससाठी पण तुम्हाला पीडीएफ ज्या आहे त्या दिल्या जाणार आहे सो त्याचंही टेन्शन तुम्ही घेऊ नका.
पॅटर्न लक्षात आला कॉलमचा कसा असणार आहे? तर वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात. अजून वेगळे जे काही पॅटर्न्स असतील ते पण आपण घेणार आहोत. चलो लक्षात आलंय सगळ्यांना?